नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून थंडीसाठी अगदी परफेक्ट अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. याबरोबरच गरमागरम वाफाळता मसाला चहासुद्धा बनवणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेतलं आहे, अर्धा चमचा बडीशेप घेतले, यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या इथे तुकडे करून घेतल्यात, यानंतर इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी मोठे मोठे तुकडे करून यामध्ये घातला आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे वाटण तयार आहे, हे बाजूला ठेवूया. इथे आता मी 1 कप मेथी घेतली आहे. मेथीच्या भाजीची फक्त पानं घेतलेत, स्वच्छ धुवून घेतली भाजी, यानंतर सगळं पाणी निथळून घेतलं आणि अगदी बारीक अशी चिरून घेतली आहे. आता ही एका बाउलमध्ये काढून घेते. कपाने मोजलं तर 1 कप ही भाजी आहे. आता ज्या कपाने मी भाजी मोजून घेतली त्याच कपाने इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये 1 मोठा चमचा बेसन घालायचं आहे. बेसनामुळे रेसिपीची चव खूप छान येते. आता जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. या वाटणामध्ये आपण टोमॅटो घातला तर त्याची किंचित आंबट अशी चव या रेसिपीमध्ये खूप छान लागते. आता यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. ओवा हातावरती असा कुस्करून घालायचा, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो आणखी छान येतो. यानंतर इथे 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. सध्या थंडी आहे, उष्ण असतात तीळ, त्यामुळे नक्की घाला. पाव चमचा हिंग घातला आहे. यानंतर इथे आता चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. आपण यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्यात, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त इथे तुम्ही करू शकता. इथे आता पाव चमचा मी हळद घातली. यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. पाव चमचा गरम मसाला घातला. आता हे सगळं आधी मिक्स करून घेऊया. तर मेथीच्या भाजीमध्ये सुद्धा पाणी आहे, ओलसरपणा आहे, तर त्यामध्येच आधी हे मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी पीठ सगळं छान असं एकजीव केल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेलामुळे ही रेसिपी छान खुसखुशीत व्हायला मदत होईल. इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे. त्यातलं 1 चमचा तेल आता घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर ते सगळ्या पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित असं सगळ्या पिठाला लावल्यानंतर यामध्ये आता पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही आहे किंवा सैलसुद्धा करायचं नाही आहे. आज आपण यापासून मेथी मसाला पुरी बनवतो आहे. तर ह्या पुऱ्या जर तुम्ही पीठ सैल केलं तर खुसखुशीत होणार नाहीत आणि जास्त जर घट्ट असं मळलं तर पुऱ्या फुलणार नाहीत. म्हणून असं पहा, मध्यम असं सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आहे. आता जे 1 चमचा तेल आपण शिल्लक ठेवलं होतं ते यावरती घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. तर याच पिठापासून तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता. आज आपण या पिठापासून मेथी मसाला पुरी बनवणार आहोत. पण जर तुम्हाला तेलकट नको असेल नाश्ता तर तुम्ही या पिठाचे पराठेसुद्धा बनवू शकता. ते सुद्धा चवीला खूपच मस्त लागतात. तर हे पीठ आता मी 10 ते 15 मिनटं झाकून ठेवते, म्हणजे ते छान सेट होईल. तर इथे साधारण 10 मिनटं झालेत. पुन्हा एकदा हे मळून घेऊया. या पुऱ्या किंवा पराठे तुम्ही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. 2 ते 3 दिवस अगदी व्यवस्थित राहतात. तर याचे आता छोटे छोटे असे गोळे तयार करून घेते. आता आपण याची पुरी लाटून घेऊया. थोडंसं तेल लावून ही पुरी लाटून घ्यायची आहे. ही पुरी जाडसर लाटायची आहे, म्हणजे छान ती फुगते आणि मसाल्याचा स्वादसुद्धा खाताना खूप छान लागतो. तर अशी ही जाडसर पुरी मी लाटून घेतली आणि अशाच सगळ्या पुऱ्या आपण लाटून तयार करून ठेवूया. आणि फ्राय करण्याआधी आपण गरमागरम असा मसाला चहा आधी बनवून घेऊया. तर चहा बनवण्यासाठी इथे मी भांडं गरम करत ठेवलं आहे. यामध्ये आता 1.5 कप
पाणी घालायचं आहे, तर आपण 2 कप चहा बनवतो आहे, तर यासाठी या कपाने मोजून मी 1.5 कप यामध्ये पाणी घालते. आज अगदी परफेक्ट असा चहा, मसाला चहा आपण आज बनवणार आहोत. तर इथे 1.5 कप पाणी घातलं आहे. आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण चहाचा इन्स्टंट असा मसाला तयार करून घेऊया. तर इथे मी थोडीशी सुंठ घेतली आहे. यानंतर यामध्ये मी 2 काळी मिरीचे दाणे घातले आहेत, 2 लवंगा घातल्यात, थोडीशी दालचिनी घातली आहे आणि 2 इथे मी हिरव्या वेलच्या घेतल्यात. आता हा मसाला कुटून घ्यायचा आहे. सुंठ नसेल तर तुम्ही इथे आलं घेऊ शकता. तर इथे मसाला कुटून घेतला आहे मी. पाण्याला इथे उकळी आले. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये चहा पावडर घालायची आहे. तिथे लक्षात ठेवा, पाण्याला उकळी आल्यानंतरच चहा पावडर यामध्ये घालायची आहे. 2 कप चहासाठी इथे मी 1 चमचा चहा पावडर घेतली आहे आणि याबरोबरच इथे आता साखरसुद्धा घालायची आहे. तर साखर इथे मी 1.5 चमचा घालते आहे. दोन कप चहासाठी अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे चहा साखरेचं. आता उकळी काढून घेऊया एक. इथे आता चहाला उकळी आली. चहाला उकळी आली की यामध्ये आपण जो मसाला कुटून ठेवला होता तो घालायचा. या फ्रेश असा कुटलेल्या मसाल्यामुळे मस्त अगदी मसालेदार चहा आपला तयार होतो. मसाला घातल्यानंतर पुन्हा एक उकळी काढून घेतली. आता यामध्ये पाऊण कप दूध घालायचं आहे आणि दूध घातल्यानंतर आता याला 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायचं आहे. चहाला उकळी आली की चमच्याने असे याला वर खाली करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनटं उकळून घेऊया. तर हा मस्त असा आपला गरमागरम वाफाळता मसाला चहा तयार आहे. सध्याच्या थंड वातावरणामध्ये मेथी मसाला पुरी आणि हा वाफाळता मसाला चहा अगदी परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे. चहा उकळून घेतला आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे. चहा तयार आहे. आता आपण पुरी फ्राय करून घेऊया, म्हणजे आपल्याला मसाला चहा आणि पुऱ्या सर्व करता येईल. तर इथे मी आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची. तेल जर गरम व्यवस्थित असेल तर पुरी छान अशी फुगते. पुरी वरती यायला लागली की असं प्रेस करायचं आहे, म्हणजे पुरी पहा छान अशी फुगेल. पुरी फ्राय करताना जास्त वेळा ती उलटायची नाही आहे. जास्त वेळा पुरी उलटली तरी ती खूपच तेलकट होते. पाहू शकता मस्त अशी टम्म फुगली पुरी. तर 1 ते 2 वेळा उलटून मी ही पुरी दोन्ही बाजूने छान खरपूस अशी फ्राय करून घेतले. अगदी मस्त असा रंग आलाय पुरीला. तर माझ्या अख्ख्या घरामध्ये मस्त असा या पुरीचा आणि वाफाळत्या चहाचा सुगंध पसरलाय. चला तर ह्या पुऱ्या आता आपण मसाला चहा बरोबर सर्व करूया. तर इथे पहा आपल्या मसाला पुऱ्या आणि चहा तयार आहे. तर तुम्ही सुद्धा नाश्त्यासाठी नक्की या पुऱ्या बनवून पहा. तेलकट नको असेल तर तुम्ही पराठे बनवा, ते सुद्धा चवीला खूपच मस्त लागतात. तर आजची ही माझी मसाला पुरीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.